जी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना अनुराज नाटेकर मागच्या मॅच मध्ये प्रभावी गोलंदाजी त्याने केली. तो गोलंदाज P1चं षटक हाताळेल त्याच्या समोर असे स्ट्राईक एंडला अक्षय राठोड हा देखील खेळाडू मागच्या मॅच मध्ये सामनावीर ठरले. दोन्ही सामनावीर खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत त्यामुळे बॅटल चांगलं रंगेल. नॉन स्ट्राईक एंडला या वेळेला सौरभला थोडस मागे ठेवलंय. गणेश फडकेला प्रमोट केलंय. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. एक गोमाता देखील बघायला मिळते. ऑल सेट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी शॉर्ट थर्डमॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळामध्ये मिड ऑन बरोबरच लॉंग लिंक असं प्रोटेक्शन असताना पहिलाच बॉल अनुराज नाटेकरचा फुल लेन परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर. बा पहिलाच बॉल भेदक यॉर्कर टाकलाय. बॅकलिफ्टला खाली आणत असताना स्वतःचा बचाव केला अक्षय राठोडने. पहिल्याच बॉलवर एक धाव. एका धावेने खातं उघडलं. पहिलाच बॉल चांगला यॉर्कर उंची चांगली अनुराज नाटेकरकडे त्याचा लाभ उठवतो. हा ॲक्शन आहे. फॉलो थ्रू चांगला आहे आणि बऱ्याच गोष्टी जुळवत असताना सातत्याने व्हेरिएशन देखील तो चांगलं करतो. आता लेफ्ट हँड स्ट्राईक एंडला त्याच्यासाठी डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन वाईटिश लॉंग ऑन लाभला गेलाय. पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन बरोबरच मिड विकेट. एक खेळाडू आहे 30 यार्ड वर्तुळावर. एक खेळाडू फ्लाय स्लिप मधून आता शॉर्ट फाईन लेग मध्ये पाठवला गेलाय. दुसरा खेळाडू शॉर्ट थर्डमॅन नाही तर तो गलीमध्ये ठेवला गेला. बॅकवर्ड पॉइंट गली. गणेश साठी पहिला बॉल. गणेश फडके स्ट्राईक एंडला तयार. यावेळेला राऊंड विकेट फुल टॉस आणि या बॉलवर दिशा दिली आहे बॉलला. फुल टॉस होता तो मिस केलाय. कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नाही. अंपायर्सकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं पण पंचांनी सांगितलं हा योग्य बॉल आहे. एकदम एकच धाव. धाव फलकावर धावा आहे 2. अक्षय राठोड स्ट्राईक एंडला. अनुराज पुढचा चेंडू अक्षयसाठी. पॉवर प्ले मध्ये पहिले षटक चालू असताना फुल टॉस होता. या वेळेला मात्र पंच नो बॉलची घोषणा करतील. यष्टी रक्षक बंटी पाटीलच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय. मात्र नो बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव मिळेल बरोबरच पुढचा चेंडू फ्री हिट आहे. या फ्री हिटच्या बॉलसाठी अक्षय तयार असेल कारण संधी आली आहे. फुल लेनचा बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिड ऑफ वाईडिश मिड ऑफ मध्ये बॉल थांबवला. एकदम मेल अक्षयसाठी. फ्री हिटच्या बॉलवर मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फुल कव्हर आहे 3. फुल टॉस. या वेळेला देखील नो बॉलचा सिग्नल. या षटकामध्ये नेमकं काय घडतंय याचं विश्लेषण आता अनुराजला करावं लागेल. काही एक्स्ट्रा चेंडू त्यांनी टाकले. हा दुसरा नो बॉल या ओव्हरमध्ये आणि कदाचित यानंतर जर तो नो बॉल बिमरच्या रूपाने टाकला गेला तर दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. थोडासा ड्यू आहे त्यामुळेच कदाचित चेंडू हातातून निसटत असावा. अजून एक फुल टॉस टाकल्यानंतर तो नो बॉल घोषित केला गेला. तो बिमर होता आणि आता पुढचा चेंडू फ्री हिट आहे. त्यासाठी गणेश फडके स्ट्राईक एंडला. धावसंख्या आहे 5. फ्री हिटचा बॉल. गणेश तयार. बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला शॉर्ट थर्डमॅन गलीमध्ये बॉल गेला. प्रचंड वेग रफ्तार से गिरफ्तार करण्याचा प्रयत्न केला. चांगलं कमबॅक. जरी नो बॉल टाकली तरी त्यावर मोठा फटका आलेला नाहीये. 4 चेंडू टाकलेत. 6 धावा आतापर्यंत धाव फलकावर. म्हणजेच काय तर पहिल्या 4 चेंडूंवर आतापर्यंत तरी कमी खर्चिक राहिला. पण तो येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. आता अक्षय आलाय स्ट्राईक एंडला. त्याच्याकडून अपेक्षा असेल मोठ्या फटक्याची कारण मागच्या मॅच मध्ये त्याने चांगली बॅटिंग केली आहे.
भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं दुसरी रात्र 22 तारखेची रात्र अंतिम रात्र असेल या स्पर्धेची. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय बॉल चांगलं टायमिंग सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार मिळतोय चौकार. याचाच उल्लेख आपण केला की अक्षय राठोड त्याच्या जर नजरेसमोर तुम्ही चेंडू टाकला तर तो सोडणार नाही. उसळी होती शॉट ऑफ लेंथ आपट बार टाकला पण तो जसा आपटलाय तसाच हुक केलाय. धावांची भूक लागली बॉल गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एलिव्हेशन होतं बॉलला मात्र मिळालाय हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 1-0 डबल फिगर मध्ये आले 10 धावा. रामजानकी गावखडी पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतायत. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय या संघाने घेतला. अजून एक फुल टॉस या वेळेला नशीबवान राहिला अनुराज नाटेकर कारण एसटीच्या मागे झेल टिपलाय. चौकाराचं प्रत्युत्तर अक्षय राठोडला परतावं लागेल. मोठा धक्का मोठा अडसर दूर केला. अक्षय राठोड बाद झालाय कॉट बिहाइंडच्या रूपाने. पहिल्या षटकानंतर धाव फलकावर 10 धावा एक गडी बाद. बल्ले बल्ले करण्यासाठी मैदानामध्ये आलाय महेश दळवी. मागच्या मॅच मध्ये खेळला नव्हता. या मॅच मध्ये दाखल झालाय त्यामुळे रामजानकी गावखडीची स्ट्रेंथ वाढली. खेळाडू देखील अनेक वर्ष अविरत टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवतोय. प्रवीणजी भाटकर स्वर्गीय प्रवीणजी भाटकर यांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू आजच्या रात्रीमध्ये रामजानकी गावखडीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. पहिलं षटक संपलं. अनुराजनी 10 धावा खर्च केले. अक्षय राठोडची विकेट घेतली. आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना अतुल आणि ते पंचांचा इशाराला बॅटिंग पॉवर प्ले जिथे 3 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर असतील. नाही घेतल्या बॅटिंग पॉवर प्ले. दुसरे षटक अतुल गोलंदाजीसाठी दाखल झाले. गणेश आहे स्ट्राईक एंडला. 3 बॉल मध्ये 2 वर खेळतोय गणेश. फटके अतुल मोठा रनअप आहे. रनवे मध्ये थांबतोय. डीड बॉलचं सिग्नल पंच कळवतील. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला संत गतीने गेलेलं कधीही चांगलं आणि त्यामुळे थांबला. वेट अँड वॉच पॉलिसी. बंटी पाटील कल्पक खेळाडू त्याला माहितीये कधी कोणता गोलंदाज वापरायचा. पहिलाच बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि या वेळेला नशिबाची साथ. महेश दळवीला तुम्ही जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या कुऱ्हाडीने स्वतःचा पाय तोडल्यासारखं. यापुढे जाऊन मी म्हणेन की स्वतःच्या सिगारेटने स्वतःची चिता पेटवणं यासारखं आहे. अतुलच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा. फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटम हँडचा वापर केला होता. स्क्वेअर लेग मध्ये गेला बॉल. तिथून 2 धावा मिळाल्या. धाव फलकावर आहेत 12 12 फॉर 1. दुसऱ्या षटकाची सुरुवात. चला स्पीडअप करा. टाइमर सेट केलेला आहे. हे वारंवार सांगितलं जात आहे. अगो टप्प्याचा बॉल मिड ऑफ नाहीये. लॉंग ऑफला जाईल. समोर खेळ आहे व्ही मध्ये. यावेळेला 1 धाव प्राप्त होते गणेशसाठी. 13 धावा धाव फलकावर. महेश दळवी आता स्ट्राईक एंडला दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये नव्हता. या मॅच मध्ये मैदानामध्ये प्रमोट केलं. पहिली विकेट गेली. अक्षय राठोड बाद झाल्यानंतर महेश दळवी मैदानामध्ये दाखल झालाय. हेड विकेट काव कॉर्नर स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग. एक खेळाडू ऑन साइडला आहे. दुसऱ्या बाजूला शॉर्ट थर्ड मॅन कव्हर वाईडिश लॉंग ऑफ. अपरकटचा प्रयत्न. थर्डमॅनला बॉल चला. आउटफील्डला फास्ट चलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या.
चला एकदा तिसरी पंच चेक करा. कॉन्फिड ऑफिशियलचा तो निर्णय आलाय. तीन धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावा झाले 16. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या प्रगतीपथावर. अतुल गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 16 धावा, एक गडी बाद. रामजानकी गावखडी विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी या दोन टीमच्या दरम्यान हा सामना पहिल्या डावामध्ये दुसऱ्या रात्रीत. चला ऑनफिल्ड जो निर्णय आहे तोच कॅरी करावा लागेल. तो अँगल आपल्याला मिळत नाहीये. आम्ही ऑनफिल्ड जो निर्णय दिलेला आहे तो स्वीकारावा लागेल. थँक्यू. पंचांना देखील विनंती आहे थोडं आपलं लक्ष असू द्या. स्वीप करण्याचा प्रयत्न. फुले लेन्थचा बॉल थोडासा डीप झालाय. पायावर टाकला होता. लेग बायचा सिग्नल. एक्स्ट्राच्या रूपाने धाव मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 17. 17 ऑन बोर्ड. दुसरं षटक पहिल्या डावातलं. महेश दळवी एक चेंडूमध्ये 3 वर खेळतोय पण मोठा फटका अद्याप त्याच्या बॅटमधून ज्यावेळेला तो पहिला चेंडू खेळा त्यावेळेला तो बघायला मिळाला नाही. त्याचा नैसर्गिक खेळ आज संयमी आहे. एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या शक्य असेल तिथे खराब चेंडूवर मोठे फटके खेळायचे. ही रणनीती महेश दळवी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये राबवतो. आखू टप्प्याचा बॉल बाहेर निघतोय. उसळी घेतली आणि पण बाउन्स. व्हाईट बॉलचं सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने 18 धावा. धाव फलकावर एक गडी बाद. आजची दुसरी रात्र. यानंतर अजून 2 सामने खेळले जातील. अतुल पुढचा चेंडू ओव्हर दी विकेटने. यावेळेला थोडासा घसरलाय त्यामुळे थांबला. ओव्हर दी विकेटने एक्शन रिप्ले बघायला मिळतोय. समुद्राच्या कुशीत असलेले हे मैदान. अतुल तयार. ओव्हर दी विकेट. नेक्स्ट बॉल. कव्हर्स मध्ये खेळ आहे. एक धाव तरी ते घ्यायची होती. विकेट आली आहे. आउट झाला ना.
महेश दळवी माघारी परतल्या. अजून एक धक्का बसतोय रामजनकी गावखेडीला 18 या धावसंख्येवर. अतुलचं हे षटक थोडस लांबवलं पण तो एक विकेट आली. 5 चेंडू टाकले, 7 धावा त्याने खर्च केल्या, एक विकेट. ज्ञानेश हळदणकर पण मागच्या चेंडूवरची घडामोड. आउटसाइड ऑफ तुमचा बॉल कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे चांगला झेल टिपला गेला कव्हर्सला. ज्ञानेश हळदणकर मैदानामध्ये दाखल झालाय. ज्ञानेश मैदानामध्ये दाखल झाला. एकदम मिळाली शेवटच्या चेंडूवर षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धाव फलकावर आहे. 2 गडी बाद आज रात्रीमध्ये. हा सामना चांगला रंगेल. दोन्ही पंच तेवढ्याच तत्परतेने या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. अजूनही आपल्याला 3 षटकं पहिल्या डावातली पूर्ण करायची आहेत. अजून 2 मॅचेस आजच्या रात्रीमधल्या बाकी आहेत. त्यामुळे विनंती आहे प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला वेळेचं बंधन पाळावं लागेल. 2 षटकानंतर 19 धावा धाव फलकावर. 19 लॉस ऑफ 2 विकेट्स. 9.50 सरासरी. ही सरासरी चांगली आहे. परंतु 2 विकेट गेल्या. अक्षय राठोड, महेश दळवी सारखे 2 मातब्बर फलंदाज सध्या डगआउट मध्ये. चला स्पीडअप करा. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल पंच कळवताय. 3 खेळाडू आता 30 या वर्तुळाच्या बाहेर असतील. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा अनुराजच्या खांद्यावरती जबाबदारी. पहिल्या षटकामध्ये 2 भीमर त्यांनी टाकले. चेंडू हातातून निसटला. ग्रीप तेवढीशी प्रॉपर मिळत नाही आणि त्याचं कारण आहे थोडासा फॉग ड्यू मैदानावर आहे आणि त्यामुळेच गोलंदाजांना थोडीशी कसरत करावी लागते. परंतु हे मेहनत करावीच लागेल. अनुराज थियार बॅटिंग पॉवर प्लेचा पहिला चेंडू समोर खेळा. एक्स्ट्रा कव्हर मधून काढायचा होता बॉल. क्षेत्ररक्षक धावतोय, पोचलाय बॉलवर. ऋतिक पाटील बाबा टीमचा कॅप्टन या वर्षीच्या हंगामामध्ये चांगला खेळतोय. मग दरम्यान मिळालेले आहे 2 धावा. ज्ञानेश हळदणकरचं खाते ते उघडलं. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 21 धावा 2 गडी बाद. आहे तिथे यावेळेला एकेरी धाव पूर्ण केली गेली. गणेशला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. गणेशकडे अनेक फटके आहेत परंतु सध्या तो शांत खेळतोय. पहिल्या 2 चेंडूंवर 3 धावा खर्च झाल्या. यावेळेला गणेश स्ट्राईक एंडला 8 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये 5 वर खेळतोय. पुल करण्याचा प्रयत्न. बॉल सले डीप मिड विकेटला फिल्डर आहे तिथे. थ्रो केला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल. रनिंग बिटवीन चांगलं होतं त्यामुळे 2 धावा इथे त्वरित शक्य झाल्या पूर्ण केल्या गेल्या. दुहेरीच्या मदतीने धाव फलकावर धावा झाली 24-24. रोहन आमचे गुणसंख्या नोंदक. धावसंख्या नोंदकाचं चांगलं काम केलं जाते. स्कोररची भूमिका ही भरपूर महत्वाची राहते आणि आजच्या रात्रीमध्ये ते चांगलं कामकाज आमचे सर्व स्कोरर करतात. तेवढंच चांगलं कॅमेरा बघ, तेवढंच चांगलं लाईव्ह अपडेट, हे सर्व काही या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचं. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग सफल झाला होता, सफल झालेला नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेला. जागा बनवण्याचा प्रयत्न गणेश फडकेचा यावेळेला चुकला आणि त्यामुळे हा बॉल देखील हुकला. डॉट बॉल. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील मोठा फटका आलेला नाहीये.
उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका हवे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय, फलंदाज बाद होईल, धक्का बसतोय तिसरा. गणेश फडके बॅक टू द गाव. 24 धाबा 3 गडी बाद आणि आता पारितोषिक या सामन्यासाठी लावलं गेलंय. साहिल भैया पाटील 3 विकेट काढल्या, तर आशु सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, पण त्यासाठी भैया गोलंदाजीला येणं गरजेचं आहे. ऍक्शन रिप्ले, रिअल टाइम रिप्ले बघायला मिळतोय. सोप्पा झेल, मयूर दवंडे तिथे होता, त्याने हा झेल टिपला. गणेश फडकेचा खेळ संपलाय. इम्प्रुव्हायझिंग रिवर्स स्वीप घेण्याचा प्रयत्न, पण तो अंगलट आला. आता मैदानामध्ये नवीन फलंदाज सुजन भोसले मैदानामध्ये दाखल झालाय नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. राम जानकी गावखडी संघ गेली अनेक वर्ष आपण या संघाला बघतोय. अविरतपणे टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण संघ असू दे, वेग थोडासा मंदावलाय. 2.5 नंतर 24 धाबा. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट आली. शेवटचा बॉल असेल अनुराज नाटेकरने 1.5. 11 चेंडू टाकले, 15 धाबा खर्च केल्या, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. आणि आता या षटकातला हा शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि हा षटकार आलाय. शेवट गोड केलाय, स्लॉट मध्ये टाकला तर प्लॉटच्या बाहेर जाईल. सुजन आलाय आणि त्याने पॉवर हिटिंग केले. षटकार शेवट गोड केला. पुढे होता बॉल, अगदी स्लॉट मध्ये टाकला, बॅट फिरवली, कनेक्शन जुळवलं, लॉंग ऑफला पाठवून दिला षटकारासाठी. लेट पण थेट. आपली एंट्री थोडीशी लेट असते, परंतु ती थेट असते. 3 षटकांचा खेळ संपला. 10च्या सरासरीने 30 धावा धाव फलकावर, 3 गडी बाद. राम जानकी गावखडी आजच्या रात्रीमध्ये 5वा सामना. यानंतर 2 सामने खेळायचे. चला थोडं स्पीडअप करा ही विनंती आहे. मंचावर अनेक आमचे सहकारी, त्याचबरोबर अतिथी, आयोजक हे सर्वजण मंचावरून आनंद घेत आहेत. यूट्यूबद्वारा tenniscricket.in ला जी आमचे मायबाप प्रेक्षक या दुसऱ्या रात्रीमध्ये जोडले गेलेत, आपले देखील स्वागत. आणि आता गोलंदाजीसाठी भैया आलाय. आशु सावंत यांच्याकडून 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं गेलं. साहिल पाटील म्हणजेच भैया, पाटीलवाडी एक्सप्रेस या नावाने देखील परिचित. समोर आहे स्ट्राईक एंडला ज्ञानेश. 3 बॉलमध्ये 4 वर खेळतोय. सुजनने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय. आपल्या उपस्थितीची दखल घ्यायला भाग पाडलं. तीन विकेट घेतले तर आशु सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि पहिल्याच बॉलवर खतम. टाटा बाय बाय. विकेट पारितोषिक आशु सावंत यांनी लावलं. मैदानाच्या आतमध्ये भैया पाटीलने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवले. फलंदाज बाद. ज्ञानेश हळदणकर बॅक टू द गाव. 30 या धावसंख्येवर 4था धक्का आता मैदानामध्ये आलाय. अनुभव संपन्न खेळाडू सौरभ फडके. आज रणनीती थोडीशी बदलली. महत्वाची मॅच आहे. 30 धावा धाव फलकावर आहे. 4 गडी बाद. परंतु या सामन्यामध्ये रणनीती बदलली आहे. सौरभ फडकेला थोडंसं मागे ठेवलं. त्याचं कारण होतं ही मॅच महत्वाची आहे आणि जेवढा अनुभव सौरभ फडकेकडे आहे त्याचा वापर आता मैदानामध्ये केला जाईल. सौरभ फडके पहिल्या बॉलवर विकेट. दुसरा बॉल शॉट होता, त्याच्यावर हुक करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बंटी देखील थोडासा भीट होतोय या बॉलवर. आणि आता दोघे एकमेकांसोबत खेळतायत की काय असं चित्र मैदानामध्ये बघायला मिळालं. येस नो वेट हे शब्द भरपूर क्रिकेटमध्ये महत्वाचे असतात. एक धाव मिळाली. पहिल्या चेंडूवर विकेट. ही बाईची धाव आहे का पंच, की बॅटला बॉल लागलाय? बॅटला लागलाय बॉल. येस, हुक करण्याचा प्रयत्न केला होता सौरभ फडकेने. कनेक्शन तेवढंसं प्रॉमिसिंग लागलेलं नव्हतं आणि त्यामुळे फक्त 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने 31ला 4 असा धावफलक आहे राम जानकी गावकडीचा. पुढचा चेंडू आहे सुजनसाठी.
फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला जातोय बॉल, ऑफ ड्राईव्ह, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळेला डायरेक्ट हिट साठी ट्राय तर केला होता परंतु नेम लागलेला नाहीये. बापू बापूने थ्रो केला परंतु तो थ्रो थोडासा दिशा नाराजी लपवता आलेली नाहीये. साहिल पाटीलने ती नाराजी दाखवली आणि त्याचं कारण होतं थ्रो थोडासा दिशाही नव्हता. 2 धावा खात्यामध्ये ऍड झाल्या, 33 धावा 4 गडी बाद. चौथ्या षटकाचा केस सध्या सुरू आहे. चला स्पीडअप करा. आजच्या रात्रीमध्ये या सामन्यानंतर अजून 2 सामने आपल्याला पूर्ण करायचे याचं थोडंसं भान ठेवावं लागेल. आयोजकांना देखील आजच्या रात्रीतला खेळ संपल्यानंतर उद्या त्यांचं दैनंदिन कामकाज पूर्ण करायचं. आपण सर्वजण दैनंदिन कामकाजामध्ये व्यस्त असतो. आपल्या सर्वांनाच आपलं डेली रुटीन उद्या सकाळी पुन्हा ते फॉलो करायचं आणि त्यामुळे सामने लवकर संपणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वच सहकार्य करायला अशी अपेक्षा एकदा इथे मिळाली. फलकावर आहे 34 गडी बाद. राम जानकी गावखडी विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी. भंडारी प्रीमियर लीग मध्ये उपविजेता ठरला हा संघ. तिथे चांगला खेळा आणि तोच फॉर्म घेऊन बंटी पाटील अँड कंपनी. काही खेळाडू या सामन्यामध्ये बदललेत. पायावरचा बॉल अपील केलंय, हे संपय सिग्नल, लेग बायचा सिग्नल इथे मिळतोय. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आता 35 धावा. 3.5 षटकांचा गेम संपलाय. सुजन खेळतोय 3 बॉलमध्ये 9 वर 300चा स्ट्राईक रेट आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूने सौरभ थोडासा वेळ घेतोय. सौरभ तेवढा कॉन्फिडंट बघायला मिळत नाहीये या इनिंग मध्ये. थोडा चाचपडतोय परंतु तो कमबॅक करेल. अकुट टप्प्याचा बॉल, कनेक्शन इथे देखील प्रॉमिसिंग नाहीये. स्क्वेअर लेग म्हणून बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मिड विकेट पासून पोहोचलाय. तोपर्यंत 1 धाव अर्जित केली गेली. षटकाची समाप्ती. 4 षटक संपली. 36ला 4. आता 6 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले. या षटकामध्ये 5 धावा साहिल भैयाने खर्च केला. 1 विकेट घेतली. प्रभावी मारा, प्रभावी गोलंदाजी. आता शेवटची 6 चेंडू पहिल्या डावामधले. चला टीम मीटिंग साठी फार वेळ खर्च करू नका आणि त्या शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना पंचम वाडकर, लेफ्ट हँड सीम, मध्यम गती गोलंदाज. लेदर क्रिकेट देखील चांगला खेळा. मी मागच्या मॅच मध्ये याचा उल्लेख केला होता. शालेय जीवनामध्ये ज्यावेळेला तो क्रिकेटला सुरुवात केली त्याने, त्यावेळेला लेदर क्रिकेटची धडे शेवटचे 6 चेंडू 36ला 4 आहेत. पंचमाला आहे. राऊंड विकेट. पहिलाच बॉल लवकर कमिट झालाय. बॉलने वळण घेतलं परंतु लॉंग लेग मध्ये फिल्डर दाखल झालाय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, नाही मिळणार. आजच्या रात्रीमध्ये बंटी देखील थोडासा चाचपडतोय. एका धावेच्या मदतीने 37 वर पोहोचलाय. धाव फलक. अजून धावा पाहिजेत. राम जानकी गावखडी. 4 धुरंधर फलंदाज मागे परतले. अक्षय राठोडला या सामन्यात फक्त 1 चौकार वसूल केल्यानंतर तो लवकर बाद झाला. महेश दळवीने आज नाराज केलं. सुजन देखील मैदानाच्या आतमध्ये छाप पाडण्याचा प्रयत्न करतोय. गणेशची तेवढीशी साथ मिळत नव्हती. तो बाद झाला परंतु सौरभ मैदानामध्ये आलाय. तो साथ देतोय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि या वेळा परतावं लागेल. हे संपाय सिग्नल. धाव बाद. विकेट. 5वा धक्का. 38 वर 5. या धावसंख्येवर 5वा धक्का लागलाय. राम जानकी गावखडीला मैदानाच्या आतमध्ये आता नागेश दळवी देखील एक हार्ड हिटर. याच्या बॅट मधून देखील लांबच लांब षटकार चौकार तुम्हाला बघायला मिळू शकतात. ताकदवान खेळाडू आहे. मिडल ऑर्डर मध्ये ज्यावेळेला मैदानात येतो, मिडल ऑर्डर लोअर ऑर्डर मध्ये तो चांगली बॅटिंग करतो आणि यावेळेला तो मैदानात आलाय मिडल ऑर्डर मध्ये.
सुजन घेतोय 5 बॉल मध्ये 11 बर 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 38 धावा 50 55 60 पर्यंत मसल मारायची आहे. त्यासाठी षटकार चौकार यावे लागतील. 2 चेंडू टाकले, पंचमने अचूकता दाखवली. तिसरा बॉल उडवलाय सरळ, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न परंतु बॉल अतुलच्या हातातून सरळ आलाय लॉंग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कबलीत याचाच मी उल्लेख केला. नागेशच्या स्लॉट मध्ये बॉल टाकला तर तो सोडत नाही आणि हा षटकार. अतुलने कमरेवर हात घेतले, डोक्याला हात लावले. ये मैंने क्या किया असाच प्रश्न त्याला पडलाय, पण तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पुढचा चेंडू अजून एक वेळा बॅट फिरवली आहे. धाव घ्यायची होती, आता धाव मिळणार नाही. नागेश परतील. षटकार मिळाला त्याला, परंतु त्यानंतर तो बाद झालाय. 6वा धक्का. 44 वर 6वा बसलाय. 4 चेंडू आतापर्यंत संपलेत, अजूनही चेंडू शिल्लक आहेत 2. पुढचे दोन्ही संघ तयार राहा. अद्विक स्पोर्ट्स नाचणी विरुद्ध HP स्पोर्ट्स परठवणे, दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस साठी चला लवकर दाखल व्हा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सुजन आला. सुजनने षटकार ठोकला. याच षटकारांची गरज होती. आता धावा झालेल्या आहेत 50. याचाच उल्लेख मी केला. 50 55 60 यापर्यंत जर धावफलक गेला तर मॅच चांगली रंगेल. आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुजन भोसलेने, आम्ही बोलून नाही, आम्ही करून दाखवतो. ऍक्शन रिप्ले. बाहेर जाणारा बॉल लेग कटर होता. अगेन्स्ट द टन टनाटन पाठवलाय. 2 षटकार आले. तिसरा देखील मारायचा होता. ड्राईव्ह केले बॉलला. लॉंगन मध्ये फिल्डर आहे, थोडस वेगाने खरा फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 मिळतील. होतोय पहिल्या डावाचा केस समात. 52 झालाय. 53 धावा बनवाव्या लागतील रत्नदीप पाटीलवाडी संघाला. या षटकात 2 षटकार. अतुलने थोडीशी चूक केली, तिथे 6 मिळाल्या आणि त्यानंतर सुजनने चांगलं कनेक्शन दाखवलं, इंटेन्शन पूर्ण केलं. 6 धावांचं. 52 ला 6 57 ची गरज. नेक्स्ट मॅच होईल टॉस. धन्यवाद. ही शेवटची सूचना आहे. जो लेट होईल त्याचा 1 षटक कपात होईल आणि त्यामुळे लवकर पोहोचा. यानंतर आजच्या रात्रीमधला 6वा सामना आपल्या भेटीला येईल. अद्विक स्पोर्ट्स जयभरी नाचणे विरुद्ध HP परठवणे. या 2 टीमच्या दरम्यान टॉस होईल. विकी पाटील यांच्या शुभ हस्ते तो टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन तिथे तयार. चला रत्नदीप पाटीलवाडी मिरचुळे. 2 धुरंधर फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. 30 चेंडू मध्ये बनवायचे 53 धावा. 52 बनवल्या गेल्यात. रामजनकी गावखडी तुमचं क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला HP पटवणी तुमचा निर्णय कळवा. ऋतिक पाटील, बाबा आणि बंटी ही जोडी दुसऱ्या डावमध्ये सुरुवात करेल. या 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना HP पैठवणीने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेत. स्ट्राईक एंडला असेल ऋतिक पाटील, बाबा, दुसऱ्या बाजूला सागर पाटील, बंटी. हे 2 फलंदाज डावाला सुरुवात करतील. अलीकडे अजिंक्य पाटील फलंदाजीसाठी बघायला मिळत नाही. पहिल्या षटकासाठी बोलिंग ट्रॅकवर आहे महेश दळवी. फलंदाजीमध्ये छाप पाडता आलेली नाहीये, परंतु गोलंदाजी प्रभावी करायची अनुभवी गोलंदाज. पॉवर प्लेचं षटकात आणेल. 2 खेळाडू, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन लावला गेला. ऑन साईडला चांगला घेतो. स्ट्रॉंग झोन आहे ऋतिक पाटीलची आणि त्यासाठी 2 खेळाडू सध्या ऑन साईडला. एक खेळाडू डीप मिड विकेट, काउ कॉर्नर आणि दुसरा खेळाडू लॉंग ऑन. अक्षय राठोड, गणेश फडके. त्यानंतर आपण बघतोय बॅकमिड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळावर आणि मिडॉन देखील लावला गेलाय. पहिलाच बॉल लॉफ केलाय, समोर जाईल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे गणेश फडके आणि जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा. पहिल्याच बॉलवर जिथे 1 मिळाली असती तिथे मिळाल्या 2 धावा. 1 से बढ़कर 2. परंतु या चुका टाळाव्या लागतील. मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागेल. पहिल्याच बॉलवर 2 आल्यात. ऋतिक तयार पुढच्या चेंडूसाठी महेशच्या विरोधामध्ये. टॅप केलाय बॉल, पंच केलाय, कव्हर्सला जाईल. फिल्डर आहे डायरेक्ट हिट साठी प्रयत्न त्याने केला, पण ऋतिक पाटीलचं लक्ष नसावं आणि त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकणार नाही. बॅकअप दिलाय. आयुष्याच्या प्रवासामध्ये बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं. तो बॅकअप दिलाय. त्यामुळे 1च धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 3. 53 बनवायचे, अजूनही 50 पाहिजे. चेंडू शिल्लक आहे त्यासाठी 28 चेंडू, 50 धावा बनवल्या जाणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे. महेश ओढली विकेटने. पुढचा चेंडू यावेळेला बंटी स्ट्राईक एंडला. ड्राईव्ह केलाय बॉलला. मिड ऑनला फिल्डर आहे. थोडंसं फंबल्ड. सुजन भोसलेच्या हातातून बॉल निसटलाय परंतु धाव मिळणार नाही. चेंडू येतोय निर्धाव. पहिल्या इनिंग मध्ये सुजन भोसलेने बॅटिंग चांगली केली. संघ अडचणीत होता. संकटमोचकाची भूमिका त्यांनी निभावली. यावेळेला क्षेत्ररक्षण थोडंसं अडकळलं. धावसंख्या 3. पुढचा चेंडू बंटीसाठी. महेश तयार. आखूड टप्प्याचा बॉल, अप्पर कट, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा पॉवर. बॉल 1-2 का 4 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा खात्यामध्ये ऍड झाल्यात. एक्स्ट्रा पॉवर लागली. ऑन दी टोज आणि ऑन दी नोज तुम्हाला बॅटिंग करता आली पाहिजे. ऑन दी टोज खेळा. आणि बघितलं होतं पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये लावलाय 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. त्याच्या डोक्यावरून खेळा आणि तिथे चौकार मिळालाय. या चौकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 7 धावा. जिथे 53चा पाठलाग करायचा आजच्या रात्रीमध्ये. पॉवर प्ले भेदण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग करण्यासाठी हे 2 धुरंधर नेहमीच मैदानामध्ये येतात. एका बाजूला जेवढा संयम तेवढंच आक्रमण. ऋतिक पाटीलचा नैसर्गिक खेळ आक्रमकतेने भरलेला. दुसऱ्या बाजूला बंटी पाटील संयमाने खेळतो. त्याला माहिती आहे या मॅचचं महत्व काय आणि त्यामुळे ती जबाबदारी त्याने खांद्यावर घेतली आहे. चौकार आला. चौकाराबरोबर 7 धावा. पुढचा चेंडू महेशचा बंटीसाठी. आखूड टप्प्याचाच अजून एक वेळेला अप्पर कट. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. टकाटक पटापट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल असं वाटतंय. क्षेत्ररक्षक आहे. बाउंड्री लाईनची भेट घेतली आणि चौकार आलाय. लगातारचा 2nd इन अ रो चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू तुम्ही टाकला तर पनिशमेंट होणार आणि तेच पाहायला मिळालं. शॉट ऑफ लेंथ खांद्याचा वापर केलाय पॉइंटच्या डोक्यावरून.
अप्पर कट रिअल टाइम रिप्ले मध्ये बघायला मिळतोय. ही खासियत आहे बंटी पाटीलची. उंची त्याच्याकडे देखील चांगली. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन दी वर्ल्ड. अनुभव हा जगातला सर्वोत्तम गुरु का मानला जातो? तो अनुभवी ते दाखवला. योग्य वेळेला योग्य पत्ता कसा बाहेर काढायचा, कधी गिअर शिफ्ट करायचं त्याला माहिती. आता महेश देखील अनुभव संपन्न आहे. पुढच्या चेंडूवर बॅकफुटला गेला, स्टिअर केलाय, गलीमध्ये जातोय बॉल. शॉर्ट थर्डमॅन तिथे लावला गेला. मिळेल फक्त एकच धाव. शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली. ही तत्परता गरजेची आहे. बरोबरच षटकाची समाप्ती. 53चा पाठलाग करत असताना 11 धावा बिनबाद. 11 वरून 12 वर पोहोचलाय धाव फलकावर. 12 धावा आल्यात. सागर बंटी पाटील 4 बॉलमध्ये 9 वर किती, ऋत्विक 2 बॉलमध्ये 3 वर आणि त्यामध्ये 2 चौकार. पॉवर प्लेची सुरुवात चांगली आहे. 12 धावा धाव फलकावर आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडू बनवायचे धावा इथून पुढे या सामन्यामध्ये. 24 बॉलमध्ये 41. मॅच ऑन, गेम ऑन, टीव्ही ऑन ठेवा. नवलाई पावनाई मसोबा क्रिकेट क्लब मेऱ्या आयोजित भव्य नाईट ओरम क्रिकेट स्पर्धा 2026. आणि आता लगेचच तो सिग्नल येतोय पंचांचा. येस, बॅटिंग पॉवर प्ले सेकंड ओव्हर मध्ये स्वीकारलाय. कंपल्सरी तुम्ही घेऊ शकता 2, 3 आणि 4. 2 आणि 3 या षटकामध्ये जर नाही घेतला तर चौथ्या षटकामध्ये तो कंपल्सरी लागू होतो. तोच निर्णय, तोच इशारा मुख्य पंचांनी कळवलाय. बॅटिंग पॉवर प्ले 3 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर असतील. 24 बॉलमध्ये 41. अजूनही या सामन्यामध्ये बनवायच्या दुसऱ्या षटकासाठी सूचनाला स्ट्राईकिंगला आहे बंटी. पहिला चेंडू बॅटिंग पॉवर प्लेचा आणि पहिलाच बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. या वेळेला येस नो वेट आणि ते थ्रो मध्ये गंमत झाली. त्याची किंमत मोजावी लागेल असं वाटतंय. हे संपय सिग्नल आलाय ते या चेंडूवर काहीच मिळणार नाही. अति घाई संकटात नाही. ऋतिक पाटीलला सगळे देव आज दिसले असतील आजच्या रात्रीमध्ये. परतीचं तिकीट कन्फर्म होईल असं वाटत असताना ते वेटिंग लिस्टला गेलं आणि त्यामुळे तो पुन्हा मैदानामध्ये सुरक्षित असेल. समीकरण बदललंय. 23 चेंडू आणि बनवायचे 41. लेफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन होत नाहीये. फाईन लेग लॉंग लेगच्या वरतून खेळायचा आहे. एकच वादा सूर्या दादाला आठवण केली ते बंटी पाटीलने आणि अगदी सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पण तो कनेक्शन जोडत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू जागेवर थांबवले सुजनने. तिसरा बॉल स्टेप आउट झालाय. ड्राईव्ह केलाय. समोर गॅप मोठा आहे. फिल्डर धावतोय. गणेश फडके बॉल थांबेल. चांगली फिल्डिंग. भरपूर अंतर गणेश फडकेने कापलं. दुसऱ्या बाजूला महेश दळवी चित्त आहे. अलीकडे बिबट्या भरपूर चर्चेत राहिले आणि खऱ्या अर्थानं बिबट्यासारखी झडप घातली होती. तोपर्यंत 2 धावा घेतल्या. तिसऱ्या बॉलवर 2 आल्या. 14 धावा धाव फलकावर. 21 बॉलमध्ये 39 धावांची आहे गरज. बंटी तयार. समोर आहे सुजन. उडवले हवेत. एलिव्हेशन आहे. फटका फसलाय चेंडूच्या खाली. अक्षय राठोड नाही सोडणार झेल. बंटी पाटीलचा संपलाय खेळ. पहिला धक्का. 14ला 1 गडी बाद. पुढे होता बॉल. फुल लेनचा बॉल. कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नव्हतं. विकेट आली. महत्वाची विकेट. बंटी पाटील सारखा एक माथबर फलंदाज. रत्नदीप पाटीलवाडी मिरजो या संघाला बसलेला पहिला धक्का. आता मैदानाच्या आतमध्ये अनुजाला अनुराज नाटेकर, सपवान बारगिरी यांच्या चेहऱ्यावर स्मित असे बघायला मिळत आहे. टेनिस cricket.in साठी कॅमेरामन, एक चांगला क्रिकेटर तेवढाच चांगला कॅमेरामन आणि मैदानाच्या आतमध्ये महेश दळवीच्या चेहऱ्यावर अनेक हावभाव दिसत आहेत. महेश दळवी देखील अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळतोय. धावसंख्या 14, 1 गडी बाद. 4 चेंडू टाकलेत. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. सुजन भोसले सध्या ट्रम्प कार्ड ठरतोय. राम जानकी गावखडीसाठी धावा गरजेच्या आहेत. रिक्वायर्ड रेट जवळपास 12चा गरजेचा आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. अनुराज पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जात असताना घेण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला मिळेल 1 धाव. कनेक्शन जोडत नाहीये. संपय सिग्नल 22. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 15.
15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. रिक्वायर रन रेट आता 12 वर पोहोचलाय. करंट रन रेट 8.14चा. गती वाढवावी लागेल. गती सोबत मती वापरावी लागेल. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. ऑन साईडला टर्न केलंय बॉलला. डीप मधून क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये पोहोचले अक्षय राठोड. जीवाची बाजी लावतोय. धावलाय. अंतर भरपूर कापलं. बॉल थ्रो केला. एकदम मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 16 धावा. 18 चेंडू जिंकण्यासाठी बनवायची. तिथून पुढे या सामन्यामध्ये ते समीकरण आपल्या समोर आहे 37 धावा. 18 बॉलमध्ये 37 लांब नाही आहेत. पण त्यासाठी मेहनत करावी लागेल. मशागत करावी लागेल. सहजासहजी 18 बॉलमध्ये 37 येणार नाही. आणि आता टीम मीटिंग रंगली आहे. कोणत्या गोलंदाजांना वापरायचं. बहुधा सुनील मोडी याच्यावरती जबाबदारी दिली जाणार असावी. पॉवर प्ले मध्ये सुजन भोसले आजच्या रात्रीमध्ये सुपरस्टार ठरतोय की काय. कारण त्याने बॅटने धावा काढल्या. गोलंदाजीमध्ये धावा रोखल्या. परंतु आता कोणता गोलंदाज वापरायचा यासाठी ती चर्चा रंगली आहे. बॉल जिंकण्यासाठी 37 धावा. आणि आता मैदानामध्ये षटक क्रमांक 3 ची जबाबदारी सुनील मोडे. बऱ्याचदा पहिल्या षटकासाठी तो गोलंदाजीला येतो. परंतु या मॅच मध्ये तिसऱ्या षटकासाठी त्याला पाचारण केलं गेलंय. पहिलाच बॉल. बॅटची कड घेतली वाटतंय. यावेळेला स्ट्रॉंग अपील. परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. लाऊड अपील होतं. बाबा पाटील पहिल्याच बॉलवर बीट झालाय. 17 बॉल 37 धावा. आजच्या रात्रीमध्ये इथून पुढे पूर्ण करायचे. कोणता संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल. आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना कोणता संघ खेळणार यासाठी 17 बॉल 37 वाचवायच्यात. दुसऱ्या बाजूला त्या बनवायच्यात. क्रॉस बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने दाखल झाला. थ्रो केलाय परंतु थ्रो अचूक होता. आणि यावेळेला परतावं लागेल. अनुराजला धक्का बसतोय. दुसरा बॅक टू डगआउट. 17 धावा 2 गडी बाद. 16 चेंडू आणि 36 धावांची आहे गरज. रूपाने विकेट म्हणजे आत्महत्या. आता मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील देखील एक हार्ड हिटर आहे. पहिलाच बॉल. मी सांगितलं हा खेळाडू मैदानामध्ये आला की तो षटकारच ठोकतो. भंडारी प्रीमियर लीग मध्ये 1 बॉल 6 रन हवे असताना या खेळाडूने तो षटकार ठोकला होता. आणि यावेळेला ऋतिकने मारलाय. परंतु अनिकेत पाटील देखील मागे राहणारा खेळाडू नाहीये. भंडारी प्रीमियर लीगचा किस्सा भरपूर मोठा होता. 1 बॉल मध्ये 6 धावा पाहिजे होत्या. तिथे अस्तित्वाची लढाई होती. त्यावेळेला अनिकेतने तो षटकार ठोकला होता. पण इथे बाबा षटकार ठोकतोय. त्यानंतरचा बॉल लेग स्टंपला फुंकर मारून निघून गेलाय. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. षटकाराला सुनील मोडीच्या विरोधात. त्यामुळे लगेचच त्याचा दबाव पाहायला मिळाला. आणि ती व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 24 समीकरण. 15 चेंडू 29 धावा आजच्या रात्रीमध्ये बनवायचे. अजून एक वेळेला ऑन साईडला उडवला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. काय ड्रॉप. एक धाव मिळाली. कदाचित हा जे लक्ष्य राठोडसाठी पूर्ण होऊ शकला असता तो थोडासा गाफील होता. परंतु लॉंग ऑन मधून भरपूर अंतर कापलं. गणेश फडकेने कमिटमेंट, डेडिकेशन, समर्पण सर्व काही पाहायला मिळालं. अक्षय राठोड थोडासा लांब होता. कदाचित त्याच्यासाठी ही कॅच महत्वाची होती.
पाणी कहाणी बदलेल का या डावामध्ये हा प्रश्न निर्माण झालाय. पुन्हा लॉफ केलाय, लॉंग ऑनला जाईल, क्षेत्ररक्षक गणेश आहे. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय, नाही मिळणार दुसरी धाव, एकच मिळते. धावांची धावाधाव वाढली, थंडी जाणवत नाहीये कारण वातावरण गरम झालंय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना जिंकायचं, रात्रीमध्ये शेवटचा सामना खेळायचा आहे. 53चं लक्ष धाव फुलकावर आतापर्यंत आहेत किती, 27 का 26 ला 2. ऋत्विक 7 बॉल मध्ये 12, 7-12 सध्या त्याचे अंक पाहायला मिळतात. मॅचचा 7-12 स्वतःच्या नावावर करायचा, पण सुनील देखील तेवढाच मातबर गोलंदाज समोर, स्टँड अँड डिलिव्हर्ड. शक्य तेवढे प्रयत्न केले की काहीच अशक्य नसतं. मला जमत नाही तडजोड, मी फक्त करतो तोडफोड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. उलटी गिनती सुरू झाली आहे, उलटी गिनती सुरू झाली आहे. 12 मध्ये 21 बनवायचे, 32 धाव फुलकावर आहेत. बारा 21. पहिलाच बॉल, कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. ओर दी बॉलर हेड, एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, सिंगल मिळते. अनिकेतला सिंगलच्या मदतीने 33 वर पोहोचल्या. आता 11 बॉल मध्ये 20 बनवायचे. 2 षटकारानंतर मॅच मध्ये कमबॅक झालं. अकरा बॉल मध्ये 20. सुजन भोसले मागच्या ओव्हरमध्ये प्रभावी राहिला. यावेळेला हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, नाही होणार झेल. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि तो देखील पलट झपक्कर पूर्ण केलाय. गणेश फडकेने प्रयत्नांची शिकस्त केली. 2 धावा खात्यामध्ये ऍड झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड बर आहे. 35 धावा, 2 गडी बाद, 10 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 10 बॉल मध्ये 18. दोघांमध्ये चर्चा रंगली. अनिकेत आणि ऋत्विक म्हणजेच बाबा 9 बॉल मध्ये 20 वर खेळतोय. संघासाठी चांगले योगदान द्यायचंय. आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच खेळायची, पण दुसऱ्या बाजूनी सुजल मोरे, सुजन भोसले आडव्या बॅटने खेळाय. महेश पोहोचतोय चेंडूवर. विकेट किपर हिंडला, तो थ्रो केला गेला. एक धाव खात्यामध्ये ऍड होईल. 9 चेंडू 17 धावा. सुजनला धावा रोखायचे आहेत. आतापर्यंत 3 बॉलवर 4 धावा त्यांनी खर्च केल्या. स्पेल 1.3 षटकांचा आतापर्यंत त्यांनी पूर्ण केलाय, जिथे 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. परंतु समीकरण बदलेल. 9 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावा. हवेत केलाय, फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल असं वाटत नाहीये, मात्र यावेळेला 2 धावा नक्कीच मिळत आहेत. गणेश फडकेला चेंडूचा अंदाज आलेला नव्हता. बॅकअपला सौरभ फडके तिथे दाखल झालाय. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडला. 2 धावा खात्यामध्ये ऍड झाले. धावसंख्या स्कोर कार्डवर 38 धावा. जिंकण्यासाठी समीकरण आहे 8 चेंडू 15 धावांची गरज. या 2 चेंडूंवर एखादा मोठा फटका आला तर कमबॅक होऊ शकेल. दुसऱ्या बाजूला तो फटका द्यायचा नाहीये.
आणि त्यासाठी सुजनला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. स्ट्राईक इनला या निकित पाटील तयार. 8 बॉलमध्ये 15 धावांची गरज. बॅट फिरवली भन्नाट वेगाने. वाह काय बॉलिंग केली आहे सुजन भोसले. आजच्या रात्रीमध्ये रामजानकी गावखडीसाठी ट्रम्प कार्ड ठरलाय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक त्याने चांगले हाताळलं आणि ज्या वेळेला संघाला गरज असते त्या वेळेला तू धावून आलाय. संकट मोचक आहे. 7 चेंडू 15 धावांची आहे गरज. शेवटचा बॉल या षटकामध्ये. शेवटचा बॉल हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. जोपर्यंत थ्रो केला जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत नाहीत आणि यावेळेला परतावं लागेल विकेट. एकच धाव मिळेल. आता 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असतील. 14 धावा. 6 बॉल 14 धावांची गरज. सहा चेंडू मध्ये 14 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये. अर्जुन राठोड. 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सुजित भिवंदे. 6 मध्ये 14 बनवायची चर्चा रंगली आहे. परंतु बाबा पाटील हा खेळाडू अजूनही मैदानामध्ये आहे. त्याच्यावर सर्वाधिक दारोमदार. 6 मध्ये 14. दुसऱ्या बाजूने अनुभवी खेळाडू गोलंदाजीसाठी त्याला आणलंय. शेवटच्या षटकामध्ये रामजानकी गावखडीला 14 धावा वाचवायचे आहेत. रत्नदीप पाटीलवाडी मिरजुळी संघाला या 14 धावा गरजेचे आहेत विजयासाठी. 6 मध्ये 14. स्ट्राईक इनला आहे बाबा पाटील. समोर सुजित भिवंदे. ओढती विकेटने. 6 मध्ये 14 हवे असताना पहिला चेंडू. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. निघून गेलाय सरळ रेषेमध्ये. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 5 मध्ये 14. डॉट बॉल नंतर दडपण निर्माण होईल. दबाव वाढेल. 5 चेंडू 14 धावा. आपण अनेक वेळेला म्हणतो एक कॉल मॅटर सॉल्व. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये एक बॉल मॅटर सॉल्व. परंतु त्यासाठी एखादा षटकार किंवा चौकार अपेक्षित असेल. 5 मध्ये 14 बनवायच्यात. बनवल्या जाणार कालच्या रात्रीमध्ये. मॅच नंबर 5. सुजित भिवंदे. ओढ विकेटने. नेक्स्ट बॉल. रनवे मध्ये थोडस दडपण बॉलरवर देखील जाणवतंय कारण समोर बाबा पाटील सारखा एक मातबर खेळतोय. 11 बॉल मध्ये 21 धावा. आतापर्यंत त्याने चांगला कॅमियो. आता मॅच विनर फिनिशरची भूमिका त्याला पूर्ण करायची. 5 मध्ये 14 पाहिजेत. 53 धावांचं लक्ष होतं. मॅच थोडीशी फसली आहे रत्नदीप पाटीलवाडी टीमसाठी. फुल टॉस टाकलाय. ड्राईव्ह केलाय. समोर जाते बॉल. फील्डर आहे डीप मधून वेगाने धावलाय. एक धाव मिळाली. थ्रो थोडासा लांब केलाय. एकच धाव मिळाली. 4 चेंडू मध्ये 13 धावांची आहे गरज. आता या मॅच मध्ये दडपण वाढलंय. 4 चेंडू 13 धावा. 12 मध्ये 22 वर ऋत्विक पाटील. बाबा खेळतोय. अर्जुनला आता काहीतरी वेगळं करावं लागेल. शेवटचे 4 चेंडू 13 धावांची आहे गरज. 53 धावांचं लक्ष. धाव फलकावर 40ला 3. रत्नदीप पाटीलवाडी मिरचुळे. ओढी विकेटने. सुजित तयार. अर्जुनने प्रयत्न तर चांगला केला होता. बॉडीला रोल करत असताना खेळा डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय राठोड चेंडूवर पोहोचतोय. आता 3 मध्ये बनवायचे 12. 41 वर पोहोचलाय धावफलक. 3 चेंडू आणि 12 धावा. त्यासाठी 2 फटके किंवा 2 षटकार किंवा 3 चौकार. 4-4-4 चा पाडा वाचावा लागेल किंवा 2 षटकार. 6 चा पाडा वाचावा लागेल. 3 मध्ये 12 धावांची गरज. सुजित भिवंदे तयार. ओर दी विकेटने. पुढचा चेंडू बाबा पाटील साठी. यावेळेला फुललींचाच बॉल टाकलाय. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी कॉल होतोय असं वाटतंय परंतु नेम लागलेला नाहीये. 2 धावा इथे पूर्ण झाल्या.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. आता बनवायचेत 2 चेंडूमध्ये 10 धावा, 1 षटकार 1 चौकार. आजच्या रात्रीमध्ये ती जादू बाबा पाटीलच्या बॅट मधून बघायला मिळेल का? बॉडी लँग्वेज बदलली आहे, डगआउट मधून मेसेज केलाय. आता जे होईल ते होईल, तुम्ही प्रयत्न करा. पहिल्या डावात शेवटच्या ओव्हरमध्ये पंचम वाडकरने खर्च केलेल्या धावा आता अंगलट आल्यात असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 2 बॉलमध्ये 10 बनवायचे. मॅच संपलेली नाहीये. 53चं लक्ष. स्ट्राईक एंडला आहे ऋतिक पाटील, समोर सुजित भिवंडे, अनुभव संपन्न गोलंदाज. 2 मध्ये 10. प्रयत्न तर केलाय, समोर जातोय बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार आणि हा चौकार मिळाला. तर 1 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचेत 6 धाबा. शेवटच्या चेंडूवर रत्नदीप पाटीलवाडी मिरजुळी संघाला 6 धाबांची आहे गरज. बॉल साईड झालेला नव्हता महेश दळबीला. एक मध्ये 6 धावांची गरज रत्नदीप पाटीलवाडी टीमला. चला मैदानामध्ये नवीन चेंडू, दुसरा चेंडू पाठवा. चला बॉल पाठवा मैदानामध्ये. तो ओला असेल मॅच बॉल तर दुसरा बॉल पाठवून द्या. 1 बॉल मध्ये 6. शेवटचा बॉल, 1 चेंडू 6 धावा. मागच्या चेंडूवर चौकार आलाय. 47 वर पोहोचलाय धावफलक. 53चं टार्गेट होतं एका चेंडू मध्ये जिंकण्यासाठी. आजच्या रात्रीमध्ये रत्नदीप पाटीलवाडी मिरजुळे संघाला गरज आहे 6 धावांची. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 बॉल 6 धावा. 53 धावांची गरज. बाबा पाटील स्ट्राईक एंडला. सुजित भिवंडे, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हवेत. एलिव्हेशन चेंडूच्या खाली अक्षय राठोड आणि यावेळेला कॅच ऑफ. मात्र हा सामना इकडे संपलाय. राम जानकी गावखडी या संघाने हा सामना जिंकला. या सामन्याचा सामनावीर ठरलाय सुजन भोसले. दमदार कामगिरी आणि तो ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. धन्यवाद.